तर तुमचं असं म्हणणं आहे की जयंत यांच्या माणसांनी तुम्हाला तुमच्याच घरात बंदी बनवून ठेवलं होतं? हो वकील साहेब, यांनी पाठवलेल्या माणसांनी आम्हाला डांबून ठेवलं होतं. युअर ऑनर, मी त्या बंदी बनवून ठेवणाऱ्या माणसाला विटनेस बॉक्स समोर बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. तुम्ही दोघं या माणसाला जरा नीट निरखून पहा आणि सांगा की हा तोच माणूस आहे का ज्यांनी तुम्हाला घरात डांबून ठेवलं होतं आणि घराबाहेर ठाण मांडून बसला होता? जज साहेब, हाच आहे तो माणूस. जेव्हा मी घरातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा यानेच आमच्या घराचा दरवाजा बंद केला. त्यामुळे आम्ही घरात अडकलो. आम्ही आमच्या घराच्या मागच्या दरवाजानं बाहेर पडण्याचाही प्रयत्न केला, पण याच्या साथीदारानं तो दरवाजाही बंद करून टाकला आणि आम्हाला कुठेच जाता आलं नाही. पण हा साक्षीदार तर दाव्याने सांगतोय की त्यांनी तुमच्या दरवाजाची कडी उघडली होती, बंद केली नव्हती. जज साहेब हे खोटं बोलतायत. यानेच आम्हाला डांबून ठेवलं होतं. अहो पण लक्ष्मीताई, तुम्ही हे कोर्टासमोर सिद्ध करू शकाल का? हा, साहेब, आता हे आम्ही सिद्ध कसं करणार? म्हणजे हे सगळं घडलं याचा काही पुरावा तर नाही आहे ना आमच्याकडे. पण युअर ऑनर, मी हे सिद्ध करू शकतो. युअर ऑनर, ज्या कन्स्ट्रक्शन साईटच्या मालकाचं स्टेटमेंट माझ्या विरोधी वकिलांनी तुमच्यासमोर मांडलं होतं, त्यांच्याच कंपनीचे डिटेल्स आहेत. यावरून हे स्पष्ट होतंय की या व्यवसायात जयंत कानिटकर हे शेअर होल्डर आहेत. इतकंच नाही तर यांच्या म्हणण्यानुसार जयंत कानिटकर हे फेमस आहेत म्हणून हे त्यांना ओळखतात. यांचा जयंत कानिटकर यांच्याशी काहीही संबंध नाही हे देखील खोटं आहे. मी आपल्यासमोर यांच्या काही सोशल मीडियातल्या इमेजेस सादर केलेल्या आहेत. त्यात आपण स्पष्टपणे पाहू शकता की हा जयंत कानिटकर यांच्या ऑफिस बाहेर, कधी त्यांच्या घराबाहेर, तर एखाद्या इव्हेंटमध्ये हे जयंत कानिटकर यांना पर्सनल सिक्युरिटी देत आलेला आहे. त्यामुळे यांचा आणि जयंत कानिटकर यांचा काहीही संबंध नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आहे.